चा भाग्य एक 2 वर्षानंतर भेटलं. 2 वर्षापूर्वीपासून आम्ही नव्हतो गेलो आणि मधुबनमध्ये किती सुंदर अनुभव येतात, कारण ते आपलं घर आहे या धरतीवरती आणि जिथे-जिथे आपण आहेत ते आहे सेवा केंद्र आणि इथे पृथ्वीवरती आपलं घर आहे साकार शरीरासाठी मधुबन. ज्याप्रमाणे मूल सासरामधून माहेरी जातं, त्याप्रमाणे आई-वडील किती प्रेमाने त्याला स्वागत करतात, पालन करतात, पालना करतात, इच्छा पूर्ण करतात, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देतात आणि भरपूर काही समजसुद्धा देतात. आणि बाबा शिकवतात स्पेशली की कुठे तुमच्याकडून चुकतं आणि तुम्हाला काय करायचं आहे आणि ज्याप्रमाणे तुमचं लक्ष इतकं मोठं आहे तर त्याप्रमाणे तुमची चलन आहे का, हे शिकवतात. मग प्रथम ज्ञानसरोवरमध्ये होतो आम्ही, टीचर ट्रेनिंगसाठी गेलेलो, ॲडव्हान्स टीचर ट्रेनिंग, ज्याच्यामुळे आजकालच्या जवान मुलांना कशाप्रकारे शॉर्टमध्ये आणि सुंदर रीती तुम्ही राजयोगा करून त्यांच्याही जीवनामध्ये ज्ञानाचा प्रवेश करून त्यांनाही परमात्माच्या छत्रछायामध्ये आणण्यासाठी आणि या खराब दुनियापासून स्वतःला वाचवून कसं स्वतःचं कल्याण आजकालची जवान मुलं करतील त्याच्यावरती स्पेशल शिकवलं गेलं. ते टीचर ट्रेनिंगच्या निमित्ताने आम्ही मधुबनला गेलो. त्याच्यामध्ये बाबा मिलन पण भेटलं. काही दिवस ज्ञानसरोवरमध्ये राहिलो. त्याच्यानंतर आम्ही तपस्या धाम पांडवभवनमध्ये राहिलो. तेव्हा पांडवभवनमध्ये चारोधाममध्ये खूप सुंदर अनुभव. आजही बाबांच्या रूममध्ये गेल्यानंतर आणि बाबांच्या कुटियामध्ये गेल्यानंतर आणि हिस्ट्री हॉलमध्ये गेल्यानंतर आणि नंतर शांतीस्तंभाच्या समोर गेल्यानंतर इतके सुंदर अनुभव होतात. जेव्हा बाबांच्या रूममध्ये गेलो आम्ही तेव्हा शांतपणे बसून बाबांना म्हटलं, बाबा नेहमी तर आम्ही चिंतन करतो, आज तुम्ही अनुभव करावा आम्हाला. तर मग खूप सुंदर अनुभव झाला. आम्ही बाबांना रोज सकाळ संध्याकाळी भोग लावतो जेवणाच्या अगोदर. तर आम्ही काय चिंततो आणि आम्ही काय चित्रण करतो मनामध्ये ते बाबांनी आठवण करून दिली. माझ्या तर लक्षात नव्हतं की मी भोग जेव्हा लावते बाबांना सकाळ संध्याकाळ तेव्हा ते मी असं चित्रण करते अमुक तमुक फरिश्ता वगैरे बघून, तर ते माझ्या लक्षात नव्हतं बिलकुल. तिथे गेल्यावरती बाबांनी मला आठवण करून दिलीस की तू मला ह्या रूपामध्ये रोज भोग लावतेस. तर मला खूप आनंद झाला, एकदम आनंदाचे अश्रू आले की मी काय चित्तते, आपण काय चित्ततो ते परमात्मा आणि ब्रह्मामा साक्षात त्याला बघत आहे, त्यांच्यापर्यंत आपले संकल्प पोचत आहेत. कितीतरी भाग्याची आणि आनंदाची गोष्ट आहे की माझा बाप मला रोज आणि प्रत्येक क्षणाला माझ्यावरती आहे आणि मी काय विचार करते, मी कशी कर्म करते त्याचा तो साक्षी असल्यामुळे मी बाबांच्या रूममध्ये जाऊन बसताच मी शांत बसून गेले. बाबांना म्हटलं तुम्हीच अनुभव करावा मला. तर बाबांनी दाखवलं की तू मला असा भोग लावतेस, मला फरिश्त्याच्या रूपामध्ये अशी आठवण करतेस. तो मला खूप सुंदर अनुभव झाला. त्याच्यानंतर कुठ्यामध्ये सुद्धा असंच खूप सुंदर अनुभव की बाबा एकदम माता बनून किती आपली सुंदर व्हायब्रेशनने आपले पोषे करत असते, स्नेहाचा फवारा आपल्यावरती टाकून आपल्यामधले कमी कमजोरींना जशी काही ती भस्म करत असते. आणि ती नंतर कुठ्यामध्ये अनुभव होतं की बाबांच्याकडे आपल्या प्रत्येक कर्माचा लेखाजोखा आहे. तर बाबा आपल्याला सांगतात की जे झालं त्याला बिंदी लावा, फुल स्टॉप लावा आणि पुढे तरी सुधारा आणि प्रत्येक श्वासाचा किंमत करा, प्रत्येक श्वास श्रीमतावरती चालावा. बाबांनी इतकी जिम्मेदारी दिलेली आहे टीचरच्या रूपामध्ये. तर बाबा सांगतात की तुम्ही टीचर म्हणजे बाप समान आहात, तुमच्यावरती जबाबदारी आहे. तर ज्या चुका पाठीमागे झाल्या त्याला पूर्ण थांबवा, नाही तर काय होईल, स्वतःलाच त्याचा त्रास होईल. असं कुठल्यामध्ये चिंतन झालं. नंतर हिस्ट्री हॉलमध्ये तर खूप सुंदर अनुभव, असा अनुभव केला की आजही बाबा मला तिथं गेल्यानंतर मुरली ऐकवत आहेत साक्षात आणि पूर्ण माझ्याबरोबर अष्टरत्न, नवरत्न, 108 रत्नांची माळा, पूर्ण पूर्वजसुद्धा आजही तिथे आहेत सूक्ष्म रूपामध्ये. खूप सुंदर अनुभव करत करत शांतीस्तंभामध्ये जेव्हा जातो तेव्हा अनुभव होतो की बाबा आजही पूर्ण माझा जो कल्पट्री आहे, माझे जे आत्मिक बंधू आहे पूर्ण विश्वाचे, त्यांना बाबा निरंतर आज शांतीचा सकाश, शांतीची व्हायब्रेशन देत आहेत. आणि अजूनसुद्धा ब्रह्मामा आपल्या सर्व मुलांसाठी वाट पाहत आहे की तुम्ही मुले ही कधी बाप समान संपूर्ण संपन्न बनणार.
आणि त्याच्यानंतर सुंदर तपस्या करत करत मग एक दिवस तिथल्या बाईंनी सांगितलं की तुम्ही क्लास करावा. तो आनंद माझ्यासाठी खूप आल्हाददायक, खूप आनंदाचा आहे की ज्या खुर्चीवरती बाबा बसून मुरली ऐकत होते, मम्मा बसून मुरली ऐकत होते, आताचे दादी दीदी सगळे तिथे बसून क्लास करवतात. त्या आसनावरती बाबांनी मला बसवलं आणि मग आम्हाला क्लास देण्याची सेवा प्राप्त झाली. तो खूप आनंदाचा दिवस होता माझ्यासाठी. गुरुवारचा दिवस होता. मी कधी स्वप्नातही विचार नव्हता केला की चारोधाममध्ये पांडवभवनमध्ये माझा अनुभव आणि मला क्लास देण्याची एवढी मोठी सेवा प्राप्त होईल, हे माझ्यासाठी खूप बाबांच्याकडून दिलेलं मोठं गिफ्ट होतं यावेळच्या बाबा मिलनमध्ये. मग तिथे आम्हाला विषय दिलेला, गुरुवार होता आणि अचानक 12 वाजता मला विषय दिला गेला की तुम्हाला आज क्लास करवायचा आहे सगळ्यांसाठी, देही अभिमानी स्थिती. 12 वाजता 12:30ला फोन आला. तर मी म्हटलं मी तर कधीच एवढ्या मोठ्या महारथींच्या समोर क्लास नाही दिलेला, तरी पण नंतर आतून मनातून आलं नाही, बाबा अचानक सेवा देतात आणि बघतात की मुलं रेडी आहेत का. मग लगेच मनाला समजलं आणि भाईंना फोनमधून हां म्हटलं आणि नंतर बाबांना सांगितलं, बाबा इतक्या मोठ्या खुर्चीवरती तुम्ही बसवता तर तुम्हीच माझ्याकडून करून घ्या. मग तो क्लास खूप सुंदर झाला, सगळ्यांना आवडला. अशा प्रकारे मग शांतिवनमध्ये पण थोडे दिवस पुरुषार्थ केला, तपस्या केली आणि मग बाबा मिलनच्या दिवशी पण खूप चांगला अनुभव झाला. त्याच्यानंतर मग आमचं टीचर ट्रेनिंगसाठी गेलेले दिवस सफल झाले. हा आहे सुंदर अनुभव. थँक्यू. ओम शांती. ठीक आहे, मग 2 मिनटं बाबांना आठवण करूया. सगळे भ्रुकुटी सिंहासनावरती विराजमान. मी आत्मा राजा. शरीराला प्रथम सर्व ताठ बसा. शक्य असेल तर डोळे उघडे ठेवा, नाहीतर डोळे बंद ठेवा. डोळे उघडे ठेवले तर चांगलं. ताठ बसून आपल्या श्वासावरती लक्ष केंद्रित करा. श्वास येत आहे आणि जात आहे. मी आत्मा राजा भ्रुकुटीच्या सिंहासनावरती विराजमान आहे. माझ्या उपस्थितीमुळे श्वास आणि प्रत्येक कर्मेंद्रिय कार्य करत आहे. मी शांत स्वरूपात्मा, शांती सागरचं लाडकं मूल आहे. मी पद्मापदम भाग्यशाली आहे. इतक्या गर्दीतून बाबांनी मला निवडलं आहे देवपद प्राप्त करवण्यासाठी. माझे बाबा आकाशाच्याही पार, चंद्र तारे, सूक्ष्मवतनच्याही पार परमधाममध्ये राहतात. मी सुद्धा तिथूनच या धर्तीवरती आपली भूमिका बजावण्यासाठी आली आहे. माझं घर परमधाम आहे आणि परमधाममधून माझे बाबा माझ्या डोक्यावरती ज्ञानाचा आणि गुणांचा आणि शक्तींचा पाऊस पाडत आहेत. मला इथेच बसल्या बसल्या मी आत्मा सिताऱ्यावरती हिऱ्यावरती बाबांचा ज्ञानाचा आणि गुणांचा शक्तीचा प्रकाश माझ्याच डोक्यावरती पावसाप्रमाणे पडत आहे. आणि माझ्यामध्ये सर्व गुण आणि अष्टशक्ती संपूर्ण चार्ज होत आहेत. माझ्यामधले
सर्व विकार आणि कमी कमजोरी आणि देह अभिमान भस्म होत आहे. त्या गुणांच्या किरणामध्ये मी आत्मा माखून गेली आहे. गुणांचा आणि शक्तीचा प्रकाश माझ्या पूर्ण शरीराभर पसरला आहे. मी फरिश्तेचा फरिश्ता, देवदूताचं लाईटचं शरीर, गुणांचं आणि शक्तीचं शरीर संपूर्ण निर्मित होत आहे. मी अनुभवामध्ये स्थित होत आहे. मी शरीर नाही. शरीराला चालवणारी दिव्य शक्ती, ज्ञानाचा आणि शक्तीचा मास्टर सागर बनली आहे. मला माझं पूर्ण शरीर सफेद प्रकाशामध्ये दिसत आहे. मी ज्ञानाचा आणि योगाचा पंख लावल्यामुळे मी संपूर्ण संपन्न बाप समान बनत आहे. बाबा माझ्याबरोबर सदा राहत आहेत. अशा बाबांचे मी आभार प्रकट करून मी बाबांना सांगत आहे, बाबा माझ्या प्रत्येक कर्मामध्ये, माझ्या श्वासामध्ये, माझ्या वाणीमध्ये, माझ्या संकल्पामध्ये राहा. मी बाबांच्या श्रीमतावरती चालत असल्यामुळे बाबाही माझ्या प्रत्येक मागणीला पुरी करत आहेत आणि साक्षात बाबा माझ्याबरोबर राहू लागले आहेत. त्याच्यामुळे बाबा मला प्रत्येक कर्मामध्ये, प्रत्येक कृतीमध्ये आठवणीत राहतात. मी बाबांना बरोबर ठेवूनच प्रत्येक कर्म करते. प्रत्येक कर्मामध्ये मी बाबांना सांगते, बाबा आपण हे करायचं, ते करायचं, आता आपण जेवण करायचं, माझ्याबरोबर भोजनाला बसा. बाबांना मी प्रत्येक कर्मामध्ये माझ्याबरोबर अनुभव करत आहे. मी पद्मापदम भाग्यशाली बनली आहे, ज्याच्याबरोबर भगवंत राहतो. आणि तीच किरणे, तीच भासना, तीच भावना माझ्याद्वारे सर्वत्र पसरत आहे. आणि मी आत्मा, ज्ञान, योग आणि धारणा सेवामध्ये नंबर 1 बनत आहे. मेरा तो एक बाबा, दूसरा ना कोई, या भावनेमध्ये मी सदा राहू लागले आहे. त्याच्यामुळे माझी देह अभिमानी स्थिती पक्की होत आहे. मला सदा आठवण राहू लागली आहे की मी आत्माच सर्व काही करत आहे, ते पण गुणांच्या आणि शक्तीच्या अतिरिक्त राहून. बाबांना सदतीत आपल्याबरोबर राहण्याची विनंती करा, आवाहन करा आणि त्याच भावामध्ये राहा. ओम शांती, ओम शांती, ओम शांती. थँक्यू. शुभरात्री.